महादेव बाबर यांनी घेतली शिंदेंची भेट, तर काही नगरसेवकही संपर्कात. मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर. आज मुंडे भगवानगडावर मुक्कामी. भगवानगडावरील मुक्कामाने चर्चांना उधाण. निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता. निवडून आलेल्यांनाही निकालावर शंका. राज ठाकरेंचा घणाघाट, तर अर्धवट माहितीवर नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. शेलारांचा पलटवार. विधानसभेत अजित पवारांना 42 जागा हे आश्चर्यच. राज ठाकरेंचा टोला. तर 1.5 महिन्यानं शॉक बसलेल्या राज ठाकरेंनी दादांसारखं पहाटे उठून काम करावं. मिटकरींचा पलटवार. विकास कामं करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही. बीड दौऱ्यात पालकमंत्री अजितदादांचा सज्जड दम. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसी बैठकी अगोदर पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही का सापडत नाही? अजित पवारांनी बीड पोलीस प्रशासनाला विचारला जाब. पुणे डीपीडीसी बैठकीत अजित पवार मेधा कुलकर्णींमध्ये खडाजंगी. विषय आल्यावर बोला. दादांनी मेधा कुलकर्णींना खडसावलं. लग्नात भेटल्यामुळे पक्षाजवळ येतात, हा भाबडा विचार. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा थेट हल्लाबोल. मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित करण्याची घोषणा. मात्र मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकण्याचाही इशारा. न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करणार. पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश.